going to tell you 5 tips for your practice school. First one, to choose laboratory experiment. जर एखादा असा टॉपिक जो फर्स्ट इयर पासून थर्ड इयर पासून ज्यामध्ये तुम्हाला भरपूर असा इंटरेस्ट आहे, त्या टॉपिक वरती तुम्ही एखादा फॉर्म्युलेशन करू शकता तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॅबोरेटरीमध्ये. जे इन्स्ट्रुमेंट तुमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे, तुमच्या लॅबमध्ये अवेलेबल आहे, ते इन्स्ट्रुमेंट यूज करून तुम्ही तुमच्या आवडत्या टॉपिकवरती फॉर्म्युलेशन करू शकता. त्यावरती तुम्ही तुमचा रिपोर्ट सबमिट करू. बट द ओनली लिमिटेशन इज युअर टॉपिक शुड हॅव अ युनिक and there should be inclusion of your own efforts. ओके, त्यामध्ये तुमचा युनिकनेस असला पाहिजे आणि तुमचं एफर्ट्स असणार तर तुम्ही तो टॉपिक सिलेक्ट करू शकता. सेकंड वन आहे इंडस्ट्रियल वर्क. जर तुम्ही इंटरेस्टेड असणार इंडस्ट्रीमध्ये जाऊन स्वतःचं काहीतरी फॉर्म्युलेशन प्रिपेअर करण्यासाठी तर तुम्ही इंडस्ट्रियल वर्क सिलेक्ट करू शकता. थर्ड वन इज अ ट्रेनिंग ऑन अ इन्स्ट्रुमेंट ऑन युअर इन्स्टिट्यूट. एखादा असा इन्स्ट्रुमेंट ज्याबद्दल तुम्हाला नॉलेज घ्यायचा असणार, इट मे बी IR UP किंवा एखादा असा इन्स्ट्रुमेंट जो तुम्हाला न्यू वाटत असणार, ज्याबद्दल तुम्ही क्युरियस असणार टू गेन लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन, तर तुम्ही स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यावरती ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्यावरती तुमचा रिपोर्ट सबमिट करू शकता. फोर्थ वन इज अ ट्रेनिंग ऑन अ इंडस्ट्री. जर तुम्हाला एखाद्या अशा इन्स्ट्रुमेंटवरती ट्रेनिंग घ्यायचं असणार जे तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही आहे तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्या इन्स्ट्रुमेंटवरती ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याचा रिपोर्ट सिलेक्ट करू शकता. फिफ्थ वन आणि लास्ट वन आहे सर्वे रिपोर्ट. जर तुम्हाला जे काही प्रिव्हियस 4 ऑप्शन आहे ते सिलेक्ट नाही करायचं असणार तर तुम्ही सिम्पली तुमचा सर्वे रिपोर्ट प्रिपेअर करू शकता. सर्वे रिपोर्ट हो तुमचा हॉस्पिटल सर्वे असू शकता किंवा तुमचा जो काही लेआउट आहे, तुम्ही ज्या तिथे राहता तुम्ही त्यावरती सर्वे करू शकता. व्हेरियस असे तुम्हाला 10 to 15 क्वेश्चन घ्यायचे आहे. त्या क्वेश्चनवरती एक छान असा सर्वे रिपोर्ट बनवून तुम्ही सबमिट करू शकता. इन्फॉर्मेशन जर हेल्पफुल वाटली असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.